कुरेशी आपल्यासोबत होत्या, आपल्यासोबत आहेत संदीप राजगोळकर कोल्हापूरवरून आहेत, नागपूरवरून प्रवीण मुधोळकर आहेत, मुंबईमधनं आहेत प्राजक्ता पोळ, नाशिकवरून प्रशांत बाग सुद्धा आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय नाशिक शहराबरोबर संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं तापमान घसरलेलं आहे, काय सांगाल? प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? आपण बघतोय, मी पुन्हा एकदा जातोय मुंबईमध्ये, आपल्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ आपल्या सोबत आहेत। प्राजक्ता, आपण बघतोय थंडी म्हटलं की मुंबईकरांना थोडासा दिलासा नेहमीच असतो, कारण दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुंबईकर घामाच्या धारांमध्ये असतो। संदीप, नक्कीच मुंबई म्हटलं तर एकंदरीतच घामाच्या धारा आणि ऊन याच्याने मुंबईकर कायम त्रासलेले असतात, पण आता काही प्रमाणात का होईना पण मुंबईकरांना थोडा आता दिलासा आहे तो मिळालेला आहे। सकाळचा हा जो गारवा आहे हा जाणवतोय, त्यामुळे मुंबईकरांमध्ये एक जसं म्हणायला गेलं तर एक आल्हाददायक वातावरण आहे। माझ्या मागे जर तुम्ही दृश्य बघितलं तर अनेक जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इतर लोक असतील, तरुणाई असेल, ही इथे जॉगिंगसाठी येत असते, फिटनेससाठी एक वेगळा इथे आपल्याला बघायला मिळेल। थंडीमध्ये अनेक लोक जे आहेत ते जिमसाठी जातात, पण थंडीमध्ये कमी प्रमाणात लोक दिसतात, पण याच भागामध्ये अनेक लोक जे आहेत ते जॉगिंगसाठी येत असतात। जॅकेट घालून मुंबईकरांना बाहेर पडावं लागतं, त्यामुळे काही प्रमाणात का होईना हा गारवा मुंबईमध्ये आता जाणवायला लागलाय असंच म्हणावं लागेल। आणि एकंदरीतच दुपारची ही जी वेळ आहे, दुपारी तापमान जे आहे ते तसंही वाढलेलं आहे, सकाळचा हा जो वेळ आहे त्यामध्ये थोडा गारवा मुंबईकरांना जाणवतोय, त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या वेळी का होईना थोड्या प्रमाणात मुंबईकरांना या थंडीचा आनंद घ्यायला मिळतोय असं म्हणावं लागेल। अगदी प्राजक्ता, या सगळ्यामध्ये आता मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळालाय असं म्हणावं लागेल। नाशिकला जाणार आहोत, प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नाशिक शहराबरोबर संपूर्ण जिल्ह्याचा पारा मागच्या 2 दिवसांपासून घसरलाय, आज सकाळपासूनचं वातावरण कसं आहे? प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पोहोचतोय, माझा येतोय आवाज? प्रशांत, नाशिक शहराबरोबर संपूर्ण जिल्ह्याचं तापमान मागच्या 2 दिवसांपासून घसरलेलं आहे, आज सकाळपासून काय वातावरण आहे नाशिकमध्ये? संदीप, गेल्या 3 दिवसापासून तापमानाचा पारा जोरदार घसरत चाललेला आहे। नाशिक शहरामध्ये तापमान जे आहे ते 8.5 अंश सेल्सिअस झालंय, तर त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे निचांकी तापमानाची नोंद निफाडला झालेली आहे। त्याचबरोबर निफाड तालुक्यातल्या कुंदे या गावात 7.2 अंश सेल्सिअस तापमान आहे। आपण आता इगतपुरीला निसर्गाचं वरदान लाभलेला हा सगळा तालुका आहे आणि याच ठिकाणी डोंगर दऱ्या आणखीने सगळे आपण बघतोय की घाटन देवीचं हे ऐतिहासिक मंदिर, त्या मंदिराला आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत। मुंबईवरनं असो का पनवेलवरनं असो, साई भक्तांची जी सगळी मांदियाळी साई दर्शनासाठी शिर्डीला जात असते ते सगळे आपल्याला दिसतात। या ठिकाणी थंडीचा वेगळ्या प्रकारचा एक आनंद घेत आहे, भजन कीर्तन याच्यामध्ये सगळे दंग झालेले आहेत। सगळे साई भक्त भर थंडीमध्ये सुद्धा निघालेले आहेत। भर थंडीमध्ये तुम्ही सगळे इथे निघालेले आहात, कशी वाटते थंडी तुम्हाला? थंडी तर भरपूर आहे इकडे, थंडी तर भरपूर इकडे पडली आहे, तरी पण वातावरण व्यवस्थित असल्यामुळे चालायला काय त्रास होतो, पण साईच्या जायलाच पाहिजे ना, त्यामुळे जरा व्यवस्थित आहे। थंडी तर भरपूर आहे। आम्ही ठाणे खारेगाव इथून आले आहोत। आमचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्र पाटील, विश्वनाथ पाटील, राजू मडवी। थंडी कितीही असली तरी साई भक्त या थंडीतनं प्रवास करत चालले, प्रत्येकाचा एक आनंद वेगळा आहे। कोणी बोरं खात आहेत, कोणी भजन कीर्तन करताय, पण थंडीचा आनंद म्हणजे प्रशांत, कुठेतरी प्रत्येक जण आपापल्या परीने थंडीचा आनंद लुटताना दिसतंय। तुम्ही सगळे प्रतिनिधी आपल्या सोबत राहा, राज्यभरातल्या थंडीचा आढावा आपण घेणार आहोत। एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।